होत असलेल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आता भव्य दिव्य असा बीड शहरामध्ये जे काही उपद्रवी लोक असतील त्यांना तात्काळ प्रतिबंध करण्यासाठी आणि बीड जिल्हा पोलीस दल सतर्क आहे। आता बीड शहरातून मोठ्या प्रमाणावर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च सुरू होत आहे। ऑनलाईन यामुळे बँड आणि ते समोर चला पुढे आलो काय राहुल गाडी घेऊन पुढे तुमची गाडी पुढे जाऊ द्या। पुढे बँड पथक पुढे चला लवकर उभे राहा। तुम्ही काय करणार बरोबर अधिकारी कुठे कर्मचारी कुठे हो नाही हे तुमचे कर्मचारी कुठे आणि तुम्हाला 10 कर्मचारी पण आणता येत नाही का? सर बंद योग्य ती झालेली आहे। अधिकाऱ्यांना योग्य त्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि सर्व अधिकाऱ्यांना मॉब हँडल करण्याचे सर्व अधिकार देण्यात आले। बीडमध्ये जाती समीकरण समोर आले होते, 2 समाजात निर्माण झाला होता। आता उद्या असा प्रकार घडू नये यासाठी पोलीस कसं सतर्क आहे, काय आव्हान आवाहन आम्ही शांततेचं केलेलंच आहे, यापूर्वी देखील केलेलं आहे। परंतु आता जर कोणी कायदा हातात घेतला तर मात्र केली जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई आणि जे आवश्यक ते मनुष्यबळाचा वापर जो आहे तो केला जाईल।
खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. साडे सर. हो सर, आमची मुलगी आहे. एकंदरीत पाहता बीडमध्ये गेल्या अनेक दिवसापासून तयारी पूर्ण आहे. कुठल्याही गोष्ट निवडण्याची आपली तयारी आहे आणि यापूर्वी देखील आपण शांततेचं आवाहन केलेलं आहे. तरी देखील काही कायदा आता घेण्याचा निश्चित सक्षम आहे आणि ते दर्शवण्यासाठी आता पाठ आहे. लोकांमध्ये कॉन्फिडन्स यावा यासाठी